नमस्कार मित्रांनो, मी गोरक्षनाथ कालेकर, डायरेक्टर किंवा कायपो इंडस्ट्रीज हेल्थ न्यूट्रिशन काउन्सिलर आपल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन येतो आहे. आपल्याला आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर अनेक विटॅमिन्स मिनरल्सची गरज आपल्या शरीरामध्ये असते. त्यापैकीच एक आवश्यक असं एक मिनरल खनिज की ज्याला आपण मॅग्नेशियम म्हणतो, त्याच्या संदर्भात अधिक माहिती आपल्या सर्वांच्या समोर मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मॅग्नेशियम एक असं खनिज आहे की ज्या खनिजाची कमतरता जर असेल, डेफिशियन्सी असेल, अर्थात शरीरामध्ये मॅग्नेशियमची डेफिशियन्सी असेल तर खूप भयानक आजारांना सुद्धा आपल्याला तोंड द्यावं लागू शकतं. हल्ली आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, तेव्हा अशा पद्धतीचे आवश्यक विटॅमिन मिनरल्स आपल्या बॉडीमध्ये इनटेक होत नाही आहेत. त्यामुळं आज मॅग्नेशियम विषयी आपण जाणून घेऊया. मित्रांनो, हे मॅग्नेशियम काय आहे तर एक खनिज आहे, मिनरल्स आहेत. अनेक मिनरल्सची गरज असते, त्यापैकी एक म्हणजे अर्थात मॅग्नेशियम. आणि मॅग्नेशियमचा फायदा काय होतो, हे जर मॅग्नेशियम आपल्या बॉडीमध्ये जर प्रॉपर मात्रामध्ये असेल, प्रमाणामध्ये असेल, तर ते आपले ज्या मांसपेशी आहेत त्या मजबूत ठेवण्याचं काम करतं. त्यासोबत आपली जी मज्जासंस्था आहे, या मज्जासंस्थेवरती चांगल्या पद्धतीचं काम करतं, त्याचं कार्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं. आपल्या बॉडीमध्ये जितकी काही आपल्या शरीरामध्ये हाडं आहेत, त्या हाडांचं आरोग्य, सांध्याचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं ठेवण्याचं काम मॅग्नेशियम करत असतं. त्याचबरोबर रक्तामधील जी साखर आहे, ही साखरसुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम मॅग्नेशियम करत असतं. लक्षात आलं असेल की किती महत्त्वाचं हे खनिज आहे मॅग्नेशियम. आणि या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत, हल्ली बघितलं तर याचेच प्रॉब्लेम्स आज मार्केटला दिसत आहेत. तर आपण आता विचार करूया की मॅग्नेशियम डेफिशियन्सी का होते, मॅग्नेशियमची कमतरता आपल्या शरीरामध्ये का होते. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे की आज बघितलं तर 10 लोकांच्यापैकी 9 लोकांच्यामध्ये मॅग्नेशियम डेफिशियन्सी असते, त्याची कमतरता असते. तर ते कशामुळं, तर महत्त्वाची गोष्ट की असमतोल आहार. आपल्या खाण्यामध्ये आहार जो आहे हा समतोल पद्धतीनं नाही आहे, चुकीच्या पद्धतीचा आहार घेतल्यामुळं किंवा ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे असे काही इंटेक आपलं न झाल्यामुळं, आहारात न घेतल्यामुळं त्याला आपण असमतोल आहार म्हणू शकतो. न घेतल्यामुळं मॅग्नेशियमची कमतरता होते. त्याच्याबरोबर जर बघितलं तर आता ही लाईफस्टाईल आपली बदललेली आहे, खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. खाण्यापिण्याच्या अर्थात आपल्याला ज्याच्यामधून मिळणार आहे ते न खाल्ल्यामुळं होऊ शकतं. तर मिळतं कशामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हिरव्या पालेभाज्या. अनेक वेळा कॉलेजला जाणारी मुलं असतील, म्हणजे युवा वर्ग जो आहे तो असेल किंवा लहान मुलं असो, युवा वर्ग असो, ही जी एक साधारण 12 वर्षापर्यंतचा जो एक कालावधी असतो, 0 ते 12, या दरम्यान आपल्या शरीरामध्ये अजूनही आपले अनेक अवयव डेव्हलप होत असतात. त्यावेळी आपल्या शरीरामध्ये जे जाणं गरजेचं आहे ते जर नाही गेलं तर पुढे जाऊन मोठ्या गंभीर आजारांना तोंड द्यावं लागतं. त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की हिरव्या पालेभाज्या नकोत, मला पालेभाज्या आवडत नाहीत असं अनेकांच्यामध्ये दिसून येतं. तेव्हा पालेभाज्या न खाल्ल्यामुळं फळांचं जे सेवन असतं, अनेक वेळा फळं म्हणजे फक्त आजारी व्यक्तीलाच घेऊन जाण्यासाठी असतात असं वाटतं, किंवा ज्यांना वाटतं की फळं खाल्ली पाहिजेत त्यांना वेळ मिळत नसेल, तर हे न खाल्ल्यामुळं सुद्धा फळांचा त्या सीझनला मिळणारी फळं न खाल्ल्यामुळं सुद्धा आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता होते. वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळ्या असतील, कडधान्य असतील, हे जर आपण खात असेल तर मॅग्नेशियम आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर मेंटेन राहतं. आणि खात नसेल तर मॅग्नेशियमची कमतरता होते. आता मॅग्नेशियमची आपल्या शरीरामध्ये कमतरता आहे हे कसं कळणार, ज्या लोकांना भूक लागत नाही, भूक न लागण्याच्या समस्या आता मार्केटला बघतो की भूक न लागणे, उलटी आल्यासारखं होणं, मळमळ सारखी असणं, किंवा नेहमीचा अशक्तपणा असणं, थकवा शरीरामध्ये जाणवणं म्हणजेच मॅग्नेशियम कमतरता आहे. हातापायामध्ये थरथर जाणवणं म्हणजेच शरीरामध्ये मॅग्नेशियम कमी आहे. हृदयाचे ठोके जे आहेत हे असमतोल पद्धतीनं असणं, म्हणजे सारखं घाबरल्यासारखं वाटणं किंवा ठोके वाढल्यासारखं वाटणं, हृदयातील ठोक्यांचा जो असामान्यपणा आहे, याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता आहे. आपल्या म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये जितके हाड आहेत त्या ठिकाणी असं वाटतं की आपण ठणकायला लागलेलं आहे, पाठ दुखते, अंग दुखतं नेहमीचं, मॅग्नेशियमची कमतरता असण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो. आणि त्याची जी कारणं मगाशी म्हटले की खाण्यापिण्याच्या आपल्या सवयी ज्या आहेत त्या आहे, आहारामध्ये मॅग्नेशियम येत नाहीच आहे. तर कधी कधी काय होतं की ज्यांना टाईप 2चं शुगरचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे सुद्धा शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता होते. ज्यांना नेहमी अपचनाचा इनडायजेशनचा प्रॉब्लेम आहे तिथं सुद्धा आपल्याला लक्षात आहे की मॅग्नेशियमची कमतरता आहे. ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तींच्या बॉडीमध्ये सुद्धा मॅग्नेशियमची कमतरता असते. जी लोक दीर्घकाळ एखादं औषध घेत आहेत
खूप वर्ष झालं एखादा औषध कंटिन्यू त्यांचं कुठलं तर चालू आहे, अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये सुद्धा मॅग्नेशियमची कमतरता असते. जी लोक अल्कोहोल घेत आहेत, ड्रिंक करतायत, तर अल्कोहोलचं प्रमाणसुद्धा ज्यांच्या बॉडीमध्ये असतं, जे नेहमी इंटेक करत असतात, अल्कोहोल घेत असतात, अशा लोकांच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते. आणि जर मॅग्नेशियमची कमतरता आपल्या बॉडीमध्ये अशीच राहिली तर मी मगाशी म्हटलं की खूप गंभीर आजारांना तोंड द्यावं लागतं आपल्याला. त्याच्यामधील काही नावं तुमच्यासमोर घेतो मित्रांनो, की मॅग्नेशियम आपल्या बॉडीमध्ये इंटेक नसेल किंवा त्याचं प्रमाण जर समतोल नाही झालं तर BP, हाय BPचा प्रॉब्लेम आज मार्केटमध्ये बघतोय. प्रत्येक घरामध्ये BPची गोळी चालू आहे मित्रांनो. हाय BPचा प्रॉब्लेम असेल, ब्लॉकेज असेल, ह्यासारखे गंभीर आजारसुद्धा होतात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे. शुगरचा प्रॉब्लेम असेल, शुगर होण्यापाठीमागची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता हे सुद्धा कारण आहे. आणि ओस्टिओपोरोसिस, हाडांचा एक ठिसूळपणाचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा होतो, तो मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळं. मायग्रेनचा प्रॉब्लेम अनेक लोकांना जाणवतो की सारखं नेहमी डोकं दुखतं, अर्धशिशी जे आहे म्हणतो आपण त्याला. मायग्रेनच्या प्रॉब्लेमला सुद्धा जर निमूत काय असेल तर अनेक वेळा मॅग्नेशियमची कमतरता असं कारण असतं. मित्रांनो, या ठिकाणी किवा कंपनीचा हिलिंग स्प्रे जबरदस्त काम करतो. व्हिटॅमिन मिनरल्सचा नॅचरल स्त्रोत आहे आपला हिलिंग स्प्रे, की जो अल्कलाईन वॉटर आपल्याला देतो. त्याच्यासोबत कॉम्बिनेशनला स्टेम सेल. आणि जर खरंच एखाद्याला मॅग्नेशियमची कमतरता आहे हे जर लक्षात येत असेल तर हाडांचे विकार असतील किंवा BPचा प्रॉब्लेम असेल किंवा ऑस्टिओपोरोसिसचा प्रॉब्लेम असेल, मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल तर किवा कंपनीचा एक जबरदस्त आणखी एक प्रोडक्ट मित्रांनो लॉन्च झालेला आहे. त्या प्रोडक्टचं नाव आहे किवा नॅचरल मॅग्नेशियम क्लोराईड बिस्कोफाईट ड्रॉप. नॅचरल आहे, मॅग्नेशियम क्लोराईड बिस्कोफाईट ड्रॉप आहे, पण हा हर्बल प्रोडक्ट आहे, आयुष सर्टिफाईड प्रोडक्ट्स आहे. तर ज्या लोकांना हे हेल्थ इश्यू होत असतील किंवा ज्यांना असं वाटतं की आपल्या बॉडीमध्ये ही लक्षणं मला जाणवत आहेत, तर त्या लोकांना अधिक माहितीसाठी, सल्ल्यासाठी किंवा कंपनीच्या कोणत्याही डिस्ट्रीब्युटरशी आपण संपर्क साधू शकता अथवा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. म्हणूनच किवा कंपनी आपल्या सर्वांसाठी हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस घेऊन येतं. धन्यवाद.